सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात. कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिर येथे यंदा आंबा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात तब्बल 11,000 देवगड हापूस आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली असून संपूर्ण मंदिर परिसर आंब्यांच्या सुगंधाने दरवळून गेला आहे. शिवलिंगाभोवती तसेच नंदी गाभाऱ्यात करण्यात आलेल्या आंब्याच्या सजावटीमुळे भाविकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. तेली साहेब 11,000 देवगड हापूस आंब्याची आरास हा महोत्सवाचा मुख्य आकर्षण ठरत आहे. या परंपरेविषयी आणि भाविकांच्या प्रतिसादाबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, धन्यवाद. अचकर साहेब, त्यावेळेला आमच्या ग्रामस्थांच्या त्यातून कल्पना आलेली आहे ही. आणि कल्पना आत्ता जर बघितलं यावेळेचा सगळा जर आपण पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन किंवा सगळं उत्साह बघता ग्रामस्थाचं, आमचं त्या पहिल्यांदा ग्रामस्थांतून असायचं, पण आता आमच्या तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर म्हणजे जिल्ह्यातून सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद यायला लागलेले आहेत. आणि हा जो देवगड हापूस आंबा जो जगावर गेलेला आहे त्याच्याच मूळ गावात म्हणजे घरातच म्हणजे आमच्या श्रीदेव कुणकेश्वर म्हणजे कोकणची काशी स्वयंभू या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुंदर अशी, जशी आपण रांगोळीवर सुंदर काढतो तसे पिवळे आंबे, हिरवे आंबे, मीडियम पिकलेले किंवा लाल कलर असलेले, असं त्याच्यामध्ये आमचे हे कलाकार एवढे गावातलेच आहेत, एवढी सुंदर कला तिथं दाखवतात. आणि त्याप्रमाणे आता त्याचा स्वरूप एवढं आता आलेलं आहे की आम्हाला आता तालुक्यातून पण लोक आंबे द्यायला लागले, जिल्ह्यातून पण आता विचारणा व्हायला लागली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा आता गेली जवळजवळ 10 वर्ष पूर्ण आली, 11 वर्ष चालू होईल 2017 पासून पकडलं तर त्या दिवशी त्याला दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे प्रतिसाद चालू आहे. आणखी हे सगळं बघता की आपला जो हापूस आंबा आहे त्याला आपल्या घरातच म्हणजे आपल्या देवगड तालुक्यातच त्याला एक बाजारपेठ मिळावी, आणखीन चांगल्या प्रकारे त्याला पुढे तो आमच्या येणाऱ्या भावी भक्तांच्या माध्यमातून आणि पर्यटकांच्या माध्यमातून तो जगाला याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे जावा. त्याचे गुण काय सांगण्याची गरज नाही, सर्वांना ज्ञात आलेले आहे. त्याचा कलर, त्याचा वास, त्याची चव जबरदस्त, म्हणजे सगळ्या फळांचा राजा जो म्हटला जातो त्याचं कारणच ते. आणि ह्या देवगडचा जो आंबा दगड आहे त्याची सगळी ही आहे ती जादू आहे असं म्हटलं तर चालणार नाही. आणि त्यामुळे पूर्ण जगाला त्याची भुरळ पडलेली आहे. आणि आज आम्ही त्याचं एक ह्या वेळेला आम्ही एक वेगळी कल्पना आम्ही समोर आणलेली आहे देवस्थान ट्रस्टने, ते असे की ह्या वेळेला आम्ही स्टॉल या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत की त्या ठिकाणी स्टॉल लावून एक बाजारपेठ या ठिकाणी निर्माण व्हावी आणि हा देवगड हापूस इथल्या इथे लोकांना मिळावा, ह्याच्यामध्ये सुंदर कल्पना अशी आम्ही यावेळेला हे केलेली आहे. आणि त्याप्रमाणे आंब्यापासून जे काय बनणारे वस्तू आहेत सगळ्याच, मग रस असतील, लोणची असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पोळी असतील, सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी जे काही वस्तू आहेत त्या ठिकाणी आम्ही यावेळेला मोफत देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहे. त्याच्यामुळे भरभरून त्याला यश आलेलं आहे. आणि कालपासून आम्ही जे स्टॉल लावलेले आहेत तिथं सगळे आज ज्यांनी तिथं स्टॉल लावलेले आहेत एवढे आनंदी आहेत की त्यांचा भरपूर काल पहिल्याच दिवशी त्यांना भरपूर विक्री झाली. म्हणजे आम्हालाही याच्याचा आनंद आणि एवढं समाधान लागलंय की आम्ही कुठंतरी देवाने आम्हाला सुचवलं आणि आम्ही ते सुरुवात केली. आणि त्याप्रमाणे जे आज पहिल्याच वर्षी आहे आम्ही स्टॉल आणि इतर सगळं लोकांसमोर देण्याचं, आणि पहिल्याच वर्षी त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. आणि खरोखरच एक वेगळा आनंद. आणि ह्यासाठी भाविक भक्तगण आंबा महोत्सव हा दरवर्षी 11 तारखेला होतो, 11 मेला. यात हे सुद्धा आता प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण जिल्ह्यातून किंवा परराज्यातून किंवा देशात किंवा परदेशातून सुद्धा यासाठी हे लोक या आंबा महोत्सवासाठी येत असतात. आणि तो उत्साह, तो आनंद खरं चांगल्या प्रकारे, तो जिव्हाळा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लुटत असतात. तरी साहेब, एकंदरीत म्हणजे तुम्ही एक देवगडचा हापूस आंबा हा देवगड म्हणजे एक फळांचा राजा म्हणून उल्लेख केला, परंतु आज तो फळांचा राजा अडचणीत कुठेतरी आलाय आणि त्यासाठी कुठेतरी कुणकेश्वराचरणी साकडं तुम्ही काय घातला?
आज देवाला आम्ही साकडं असं करणार आहे की आमचा जो हापूस आंबा आज जे काय निसर्गाने आणि परमेश्वराने देणं दिलेलं आहे ते कुठंतरी त्याला नजर लागते किंवा कुठंतरी त्याला एक अतृप्त आत्मे किंवा काही असं त्याला म्हणावं लागेल की तो मागे चाललाय. तर त्या ह्याच्यातून आमच्या कुणकेश्वराने आमच्या सर्व आंबा बागायतदारांना, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे हा आंबा, त्याचं पीक, त्याचं उत्पन्न किंवा त्याची जी काय मशागत आहे ती चांगल्या प्रकारे करून तो चांगल्या प्रकारे जो काय दिवसेंदिवस आमचा आंबा बागायतदार जो काय दुष्काळाच्या ह्याच्यात किंवा तोट्याच्या ह्याच्यात जो काय खाईत पडत चाललेला आहे तर त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आमच्या श्रीदेव कुणकेश्वराने, आमच्या स्वयंभू कुणकेश्वराने सगळ्यांना चांगली बुद्धी, चांगलं ज्ञान त्यासाठी देव आणि आमचा आंबा बागायतदार चांगल्या प्रकारे त्या राजाची सेवा करून याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे त्याचं जगावर जावं आणि त्याच्यातून आमच्या सर्व भाविक भक्तांना किंवा आंबा बागायतदारांना चांगल्या प्रकारे त्यातून उत्पन्न मिळावं आणि आमचा समाधानी शेतकरी चांगल्या प्रकारे भविष्यात पुढे चालावा, अशा प्रकारचं साकडं. आणि जे काय आता संकट आलेलं आहे या संकटातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा आमच्या स्वयंभूने आम्हाला आशीर्वाद द्यावेत किंवा आम्हाला चांगल्या प्रकारचे विचार द्यावेत. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व आंबा बागायतदार, भाविक आणि कुणकेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आभार मानले. तसेच मंदिरातील आकर्षक आंबा आरास आणि कलाकृती साकारण्यासाठी अनिकेत पेडणेकर, संकेत चव्हाण, आदित्य पेडणेकर, दर्शन सुतार, स्वप्नील सुतार, प्रदीप मुणगेकर आणि शुभम पेडणेकर यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीमुळे यंदाचा आंबा महोत्सव अधिक देखणा आणि संस्मरणीय ठरला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.